नमस्कार, प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सध्या सोलापूर महानगरपालिका रणधुमाळी थेट मुलाखत कार्यक्रम सुरू आहेत. या महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये प्रचंड मोठ्या चुरशीने ही निवडणूक होणार हे आता सांगायची गरज उरली नाही. वास्तविक पाहता ही निवडणूक अतिशय चुरशीने होणार असली तरी यामध्ये कोणकोणते मुद्दे घेऊन उमेदवार मतदारांपर्यंत जाणार आणि मतदार कोणत्या उमेदवाराला विजयाचा गुलाल उधळू देणार याकडे संबंध सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले असताना आपण या थेट मुलाखतीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 1 अमधून अनुसूचित जातीचा जो प्रभाग आहे त्यामधून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून घड्याळ चिन्ह घेऊन जे सामाजिक कार्य ज्यांचं प्रचंड आहे असे सुजित भैया अवघडे हे उमेदवार अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांच्याशी आपण थेट मुलाखतद्वारे संवाद साधत आहोत. सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार भाई. तर या निवडणुकीमध्ये येणाऱ्या जी निवडणूक आहे आणि लागलेल्या या निवडणुकीमध्ये आपण मतदारांपर्यंत कोणते मुद्दे घेऊन पोचण्याच्या अगोदर आपला परिचय थोडक्यात द्यावा. नमस्कार, मी सुजित अवघडे, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष तसंच राष्ट्रवादी पार्टीचा अधिकृत उमेदवार अनुसूचित जातीमधून उभारलेला आहे, अमधून उभारलेला आहे. मी भीममुद्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत भरपूर असे काही सामाजिक उपक्रम केलेले आहेत. भीममुद्रा सामाजिक संस्थेमार्फतच माझे समाजकारणाला सुरुवात झालेली आहे. कमीत कमी एक 7-8 वर्ष झालं आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतो. गोरगरिबांच्या अडीअडचणीला जाणे तसेच लॉकडाऊनमध्ये खूप लोकांना आम्ही आधार दिलेला आहे, जसं की रेशन वगैरे धान्य पुरवठा हे करणे, यातूनच आमचे सामाजिक कार्य चालू झालेले आहेत. निश्चितपणे प्रभागातील सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून प्रथम समाजकार्य आणि त्यानंतर राजकारणात सहभाग घेतलेले हे उमेदवार आहेत आणि त्यामुळे त्यांना एक विजयाची निश्चितपणे खात्री असणार आहे. पण दुसरा प्रश्न त्यांना आपण विचारूया की या प्रभागामध्ये नेमक्या सध्या कोणकोणत्या अडचणी आहेत आणि त्या तुम्ही कशा सोडवणार? आमच्या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या आहे म्हणजे ड्रेनेज लाईन. ड्रेनेज लाईन ही फक्त प्रभागातली नसून तर पूर्ण आपल्या सोलापूरची खूप मोठी समस्या झालेली आहे. आधीच्या काळात जे ड्रेनेज लाईनचे चुकीचं काम झालेलं आहे त्याच्यामुळे पूर्ण ड्रेनेज लाईनची समस्या ही पूर्ण प्रभागात होते. तसेच जास्तीत जास्त आमच्या सोलापुरात आमच्या प्रभाग क्रमांक 1मध्ये आहे. आमच्या प्रभाग क्रमांक 1मध्ये गेले 10 ते 15 वर्ष 2-3 टर्म भाजपचे नगरसेवक होते, पण त्यांचा कारभार हा व्यवस्थित नव्हता. त्यांनी काम नीट न केल्यामुळे किंवा जी ड्रेनेज लाईन टाकतानाच्या वेळची जी त्यांची स्ट्रक्चर होतं जे करताना नीट त्यांनी केले नाहीत, त्याच्यामुळे पूर्ण मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, सम्राट चौक, प्रभाकर वस्ती आणि खाली इकडं मड्डी वस्ती ह्यांना खूप प्रमाणात त्रास होतो याचा. मग हे त्यांनी नीट काम केलं नसल्यामुळं सगळ्यात पहिला आता आपल्याला ज्यावेळेस ही निवडणूक होईल त्यावेळेस सगळ्यात पहिलं ड्रेनेजची समस्या आणि पिण्याच्या पाण्याची समस्या ह्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. ह्या 2 कामामुळे रस्त्याचा पण विकास पूर्णपणे प्रभागातला हे झालेला आहे, आखडलेला आहे. निश्चितपणे मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की सोलापूरला आम्ही दररोज पाणी पुरवठा करू, परंतु त्यांना ते पाणी पुरवठा करणं जमलेलं नाही. सोलापूर शहरची संख्या 14 लाखापर्यंत पोचलेली असताना शहरामध्ये दररोज पाणीच येत नाही. पाणी ही फार मोठी समस्या आहे आणि ही पाणी समस्या सोडवण्यासाठी आपण या आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपली सत्ता आल्यानंतर कोणते प्रयत्न करणार? आमच्या पक्षाचे प्रमुख नेते अजितदादा पवार यांनी आधीच सांगितलेलं आहे, मागच्या वेळेस पण अजितदादांनी निधी दिलेला आहे. ही जी जलवाहिनी झालेली आहे ती अजितदादांनी निधी दिल्यावर झालेली आहे. अजितदादांनी अजून पण सांगितलेलं आहे ह्यावेळी जरी आमची सत्ता महापालिकेत आली तर 100% अजितदादा प्रयत्न करून ह्या सोलापूरला पाणी पुरवठा 1 दिवसाआड करण्याचं त्यांचं नियोजन आहे. त्यामुळं सर्व जनतेला आवाहन करतो यावेळेस भाजपाला डावलावं व एकदा अजितदादाला संधी द्यावी. अजितदादाला संधी दिली तर नक्कीच आपल्या सोलापुरातला पाणीचा प्रश्न ना कायमचाच मिटू शकतो. एक महिन्याखालीच माननीय श्री अण्णा बनसोडे उपसभापती विधानसभेचे त्यांनी आपल्या पाणी प्रश्नानिमित्त नागपूरला बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना बोलवून सगळ्यांना झापलेला आहे.
यावेळेस मतदार बंधूंनी व सोलापूरकरांनी अजितदादांना साथ द्यावी. यावेळेस आमच्या पक्षाला भरघोस असं मतदान करावं. निश्चितच आपल्या सोलापूरचा पाणी प्रश्न जो आहे तो कायमचाच मिटेल हे मी सांगू शकतो. एकदम तुम्ही बरोबर रास्त सांगितलेलं आहे की अजित पवार राष्ट्रवादीचे म्हणजे उपमुख्यमंत्री बऱ्याच वर्ष उपमुख्यमंत्री पदावर काम करतात. अर्थमंत्रीपद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे विकासाला भरपूर संधी आहे तुम्हाला आणि त्यामुळे विकास होऊ शकतो. या सोलापूर शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो आणि असं हे व्यक्तिमत्व तो एक नेता म्हणून तुम्हाला लाभलेला असताना आणि तुमची उमेदवारी प्रभाग 1मधून आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना मतदारांना तुम्हाला निवडून देण्यासाठी तुम्ही प्रभागामध्ये कोणतं आव्हान कराल? जे काही माझ्या प्रभागाच्या मोठ्या समस्या आहेत ते समस्या मी आज नगरसेवक नसताना फक्त सामाजिक कार्य असताना पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या आमच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरमध्ये होते. पिण्याचं पाणी येत नाही. आमचा स्लम भाग आहे. स्लम भागात मान्य आमदार साहेबांनी कधी लक्ष दिलेलं नाही किंवा येऊन भेटलेलं नाहीत. फक्त ज्यावेळेस निवडणूक असतात त्याच्या आधी येणे, फक्त आश्वासनं देणे आणि जाणं एवढं त्यांचं काम होतं. मग हे आम्ही मागं लागून जी पाण्याची पाईपलाईन मंजूर करून घेतली, 40 लाखाची पाण्याची पाईपलाईन मंजूर करून घेतली, पण त्या पण कामाला विलंब होत नाही. आत्ता विलंब होत आहे. आत्ता काम चालू केलेले आहेत ते पण आम्ही मागं लागून केलेलं आहे. तर विषय काय, जर मतदारांनी आम्हाला जर निवडलं तर आम्ही विकासाचा मुद्दा म्हणून सर्वप्रथम जे लाईट, पाणी, ड्रेनेज लाईन, रस्त्याची कामं, ही जे महत्त्वाच्या सुविधा आहेत आणि दवाखाना एक आमच्या प्रभागात नाही. प्रभाग आमचा खूप मोठा आहे. त्यात थोडकेच असे हे आहेत सरकारी आरोग्य केंद्र. मग ह्यासाठी आमच्या प्रभागात एक मोठं आरोग्य केंद्र झालं पाहिजे. म्हणजे कसं, सम्राट चौक, मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, रमंजली चौक, हनुमान नगर, कडबा बाजार या भागात आमच्या इथं एक पण आरोग्य केंद्र नाही. तर सगळ्यात पहिली माझी पसंती असेल ते सगळ्यात मोठं आरोग्य केंद्र उभारायची. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान बगीचा आहे आमच्या इथं. तिथं भारतातला सर्वात प्रथम बाबासाहेबाचा आणि मातोश्री रमाबाईंचा पुतळा उभारतो आहे. ते महाराष्ट्रातला सर्वात पहिला असेल. आणि आमच्या इथं त्या बगीच्यामध्ये जवळपास आमच्या इथं सर्व घरं लहान असल्यामुळे बाबासाहेबांचं एक पुस्तकावरून जे प्रेम होतं त्या प्रेमापोटी बाबासाहेबांचं जे आहे त्या ह्याच्यापोटी आम्ही आहे ना त्या बगीचात बाबासाहेबांच्या आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर पुतळ्यांच्या शेजारीच एक मोठी भव्य दिव्य अशी मोठी लायब्ररी, आधुनिक लायब्ररी उभारायची आमची इच्छा आहे. याच्यातून कसं, ज्यांना घरात अभ्यास होत नाही, घरं लहान असल्यामुळे मुलांना अभ्यास करता येत नाही, त्यामुळे तिथं लायब्ररी उभारून चालू करायची इच्छा आहे. एकदम बरोबर आहे. शिक्षणाशिवाय समाज सुधारणार नाही असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं एक ठाम मत होतं आणि हेच मत आपले उमेदवार सुजित भैयांचं सुद्धा आहे की या प्रभागातील जी सर्वसामान्यांची मुलं आहेत त्यांना वाचन करायला पाहिजे आणि वाचाल तर वाचाल, वाचन केलं तरच ज्ञान वाढेल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही भूमिका घेऊन उद्याचा तरुण हा संघटित झाला पाहिजे, हीच भूमिका आपल्या उमेदवारांची आहे. आणि त्यामुळे हे उमेदवार आपल्याला चांगले लाभले आहेत असं आमचं ठाम मत असताना आपण एक लास्ट प्रश्न त्यांना विचारूया की आपण 100% या महापालिकेमध्ये आपली सत्ता येईल असं आपल्यास वाटतं का? हो, 100% यावेळेस महापालिकेला सोलापूरवासीय निवडतील. कारण यावेळेस आहे ना भाजपमध्ये भाजपचे जे उमेदवार आहेत ते सर्व गुंड प्रवृत्तीचे आहेत. एक 2 दिवसाखाली झालेला जो किस्सा आहे, 2 दिवसाखाली जो मर्डर झालेला आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांनीच केलेला आहे. भाजपमधील उमेदवार आहे 80% तर गुंडगिरीचेच आहेत सर्व. कोणसुद्धा असे सुशिक्षित नाहीत. तसं आमच्या अजितदादाच्या पक्षातले ज्यांना उमेदवारी दिलेले आहेत ते सर्व सामाजिक क्षेत्र व असे ज्यांना काय नाही, असं ज्यांचं बॅकग्राऊंड असं काय खूप मोठं नाही, काय नाही, फक्त सामाजिक कार्य आहे. सामाजिक कार्याला बघूनच पक्षांनी उमेदवारी दिलेली आहे. आमच्या पक्षात असे गुंड वगैरे कोण नाहीत. भाजपमध्ये सर्व गुंडगिरीच झालेली आहे. सगळे मोठे मोठे नेत्यांची मुलं घराणेशाहीच चालू आहे तिथं. त्यामुळं यावेळेस लोक त्यांना 100% नाकारतील आणि राष्ट्रवादी अजितदादा गटांना स्वीकारतील असं मला 100% वाटतं. बरोबर आहे, आपली भूमिका तुम्ही मांडलेली आहे. परंतु येणाऱ्या या प्रचार यंत्रणेमध्ये जसजसं मतदान जवळ येईल तसतसं भाजपाकडून पैशाचा वापर होऊ शकतो किंवा अनेक काय आमिष मतदारांना दाखवू शकतील. त्याला आपण कोणत्या पद्धतीने आपली प्रचार यंत्रणा कशी असेल? मतदार हे खूप शाणे आहेत, त्यांना काय सांगण्याची गरज नाही. मतदार हा ओळखतो आपला उमेदवार कोण व कोण काम करू शकतो, काय करू शकतो. हा भाजपची लाट होते आपलं विधानसभेला आणि लोकसभेला, हे ठीक आहे. वर सत्तेत मोदी आहेत,
हे आम्हाला पण मान्य आहे, विधानसभेला पण यांची सत्ता मान्य आहे. पण हा महापालिकेचा स्थानिक स्वराज्य संस्थेचं निवडणूक आहे. त्यामुळं लोकांना इथं खाली ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस पाहिजे, ना की येऊन फक्त निवडून आला आणि घरात बसणारा नको आहे. आमच्या प्रभागातील मागच्या वेळेस जे 2 टर्मला नगरसेवक होते ते भाजपाचेच होते. दोन टर्म असून सुद्धा त्यांनी शून्य काम आहे त्यांचं प्रभागात, काहीसुद्धा काम नाहीत. मतदारांपैकी आलेले नाहीत, पोचलेले नाहीत, किंवा तुमची काय समस्या आहे काय नाही असं कुठलीच त्यांना विषयच नाही, काळजीच नाही. त्यामुळं निश्चितच यावेळेस जी जनता आहे ती निश्चितच भाजपच्या नगरसेवकाला नाकारल. जो उमेदवार उभारला आहे त्यांना 100% नाकारल व नवीन आमच्यासारख्या सामान्य जनतेला व सामान्य मुलाला संधी देईल हीच अपेक्षा ठेवतो. आपला 100% विजय झाला असं आपण समजूया. परंतु विजय झाल्यानंतर आपण सर्वप्रथम मतदारांना जी तुम्ही जाहीरनामा दिला आहे किंवा जी कामं करणार असं सांगितलं आहे, त्या सर्वप्रथम कोणत्या कामाला प्राधान्य असेल? मी निवडून आल्यावर सर्वप्रथम ड्रेनेज लाईन, पिण्याची पाईपलाईन व रस्ते सर्वात पहिल्या यांना प्राधान्य देईल. ही मूळ समस्या आहेत. ह्या मूळ समस्यांना सर्वप्रथम मी प्राधान्य देईल. सगळ्यात पहिली ड्रेनेज समस्या जी आहे ते लोकांच्या घरात पाणी जातं. ड्रेनेजचं पाणी जे आमचे भाग आहेत त्यातून ड्रेनेजचं पाणी घरातून लोकांच्या घरात पूर्ण रस्त्यावर येता जाता. त्यामुळं आमच्याकडे तशी भरपूर काही मुलं आहेत, लहान लेकरं आजारी पडलेले आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिली मोठी समस्या ड्रेनेज लाईनची, ती सर्वप्रथम मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. प्रभाग क्रमांक 1मध्ये जास्तीत जास्त झोपडपट्टी भाग आहे आणि या झोपडपट्टी भागाला सुजलम सुफलम करण्यासाठी आपण कोणत्या नवीन योजना मुंबईच्या धर्तीवर राबवण्याचा आपला मानस आहे? आमचा स्लम भाग असल्यामुळे आमच्या इथे सर्व जनता करून खाणे गोरगरीब आहे. आमच्या इथं मोठा बचत गटाचा महिलांसाठी प्रोजेक्ट आणायचा माझा विषय आहे. ज्या काही महिला आहेत आमच्या, ते आमच्या प्रभागात सोडून बाहेर जातात, कुठं कारखान्याला जा, कुठं ह्याला जा कामाला, तर त्यांना खूप त्रास होतो येण्या जाण्याचा. स्लम भाग आहे, त्रास होतो. त्यामुळं सगळ्यात पहिला ते पण माझी करायची इच्छा मानस आहे का आता बचत गटाचा मोठा असा काहीतरी एक प्रोजेक्ट आणून आमच्या प्रभागात राबवायचं आणि त्यांच्या हाताला कामधंदा द्यायचा, हा विषय. अगदी नगरसेवक हे पद मिळायच्या अगोदरच निश्चितपणे एक चांगले विचार, तरुणांच्या महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, प्रभाग सुजलम सुफलम झाला पाहिजे, प्रभागामध्ये बदल झाला पाहिजे, अशी एक निर्धार घेऊन सुजित भैया अवघडे हे प्रभाग क्रमांक 1मधून निवडणूक लढवत आहेत. निश्चितपणे त्यांना विजयासाठी आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद.